नमस्कार. मी सूर्यकांत बुरुटे आणि आपला हा कार्यक्रम अथतो ज्ञान जिज्ञासा, ज्यात आपण उपनिषदात उपनिषदाविषयीची माहिती घेण्याचे प्रयत्न करत होतो. त्यात आपण ईशावास्य उपनिषद आणि केनोपनिषद पाहिलं होतं, अभ्यासलं होतं म्हणता येत नाही, किंवा समजून घेतलं होतं म्हणता येत नाही. याच्याविषयी आपली भरपूर चर्चा झाली. आपण नजरे खालून घातलं होतं, किंवा काय काय आहे ते आपल्याला थोडंसं कल्पना आलेली आहे. आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचा आपला उद्देश माफक तेवढाच आहे की जर कुणी काही या संदर्भात बोलत असलं, ह्याच्यातला कुठला एखादं वाक्य घेऊन त्यांनी बोललं, तर आपल्याला लक्षात यावं की बोलण्याची दिशा नेमकी कुठे. उपनिषदाविषयीची माहिती एवढ्यासाठीच पाहिजे. तर चला आता आपण सुरू करूयात नवीन उपनिषद, कठोपनिषद. केन उपनिषदात आपण पाहिलं की एखादं ज्ञान सांगता सांगता समोरच्या शिष्यांना ज्यावेळेस समजत नाही, त्यावेळेस गुरु काय करतात, ते विशद करण्यासाठी एखादी कथा सांगतात, बोधकथा, रूपक. तर हे तर उपनिषद अख्खं रूपकच आहे, ही पूर्ण कथाच आहे, ज्याच्यात यमाचा आणि नचिकेताचा संवाद आहे. हे उपनिषद यम नचिकेता संवाद म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कृष्ण यजुर्वेदातलं म्हणजे ब्रह्म संप्रदायाचं कठ शाखेतून आलं म्हणून हे कठोपनिषद किंवा कटक उपनिषद. याच्यात एकूण 2 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायात 71 मंत्र आहेत आणि दुसऱ्या अध्यायात 48 मंत्र आहेत. असे 119 मंत्र एकूण आहेत. तर अर्थातच आता हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की पहिल्यासारखं प्रत्येक मंत्र पाहून त्याचा अर्थ पाहणं आपल्याला ह्या व्हिडिओच्या दृष्टीने आणि समजून घेण्याच्या दृष्टीने तितकंसं सहज नाहीये. त्याला खूप वेळ लागेल. आपल्याला थोडक्यात माहिती करून घ्यायची आहे, तोंड ओळख करून घ्यायची. तर असं हे कठोपनिषद जी पूर्ण गोष्ट आहे आणि यमाची आणि नचिकेताचा संवाद आहे, हे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस आपल्या लक्षात एक येतं की यमाशी बोलणारा किंवा यमाजवळ हट्ट धरणारी एक कथा आपल्याला पाहिल्याची माहिती. सत्यवान सावित्रीची गोष्ट अगदी प्रत्येकाच्या घरात सगळ्याला ती वटपौर्णिमेची कथा माहिती आहे. तसाच कैसा हे पण जसं उपनिषदाचा विषय काय असतो, 5 आपण लक्षात ठेवले होते. पहिल्यांदी जीव, त्यानंतर परमेश्वर, चुकलं जीव, जगदीश्वर, आत्मा, ब्रह्मांड, आत्मा आणि ब्रह्म. त्यानंतर साधना आणि ते ब्रह्मप्राप्तीसाठीची आणि मोक्ष, याच्याविषयी चर्चा असते. तर ह्या कथेत तीच चर्चा आहे. जीव काय, त्याचा जगताशी काय संबंध आहे, ब्रह्म कसं प्राप्त करायचं, ही चर्चा ह्याही उपनिषदात निश्चितच आहे. पण ही कथा भलती रंजक आहे, जशी सत्यवान सावित्रीची. तर चला आपण सुरू करू. जसं आपण पहिल्यांदी काय उपनिषद सुरू करताना पाहिलेलं आहे की त्याच्या काही परंपरा आहेत, त्याची एक पद्धत आहे, रूढी आहे उपनिषद वाचायची. तर शांती मंत्रांनी सुरुवात करू. शांती मंत्र कशासाठी त्याच्यावर आपण अगोदर चर्चा केलेली आहे. तर ह्याचा शांती मंत्र तो सुद्धा आपल्याला सगळ्याला माहिती असलेला आहे किंवा ऐकण्यात आलेला आहे प्रत्येकाच्या. कोणता? सहनावहतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनाधिमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आता हे 3 वेळा शांती का म्हणायचं ते सुद्धा आपण मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आदिदैविक, भौतिक आणि आध्यात्मिक तिन्ही स्तरावर शांती मिळाल्याशिवाय अभ्यास सुरू होणार नाही. तर सुरू करूयात. तर ह्याची सुरुवात एक जे मंत्र आहे तो आता खाली देऊ, पण आपल्याला ही गोष्ट सुरू करून घेऊ. तर एकदा काय झालं, विश्वश्रवा किंवा उद्धालक किंवा अरुण, हे तिन्ही नावं एकच आहेत. हे पहिल्या 2 सांगितल्या त्या पदव्या आहेत आणि अरुणी नाव आहे. या ऋषींनी एक यज्ञ केला. त्या यज्ञाचं नाव होतं विश्वजित. आणि हा विश्वजित म्हणजे जगाला जिंकण्यासाठीचा जो सकामी यज्ञ आहे, तो करताना आपलं सर्वस्व
जितकी काय आपली धन संपत्ती असते ती दान करावी लागती. आणि या ऋषींनी ते केलं. सगळे म्हणजे यज्ञ मांडून समोर सगळे आचार्य बसले असताना यज्ञ संपन्न होत आला आणि त्याला एक चुणचुणीत पोरगा होता, हुशार, चंचल, बुद्धिमान, तेजस्वी, मेधावी. आणि त्या पोरांनी मध्येच पाहिलं की काय आता ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून देण्यासाठी गायी आणल्या चालल्यात. गाय दक्षिणेत ते दान द्यायला लागलेत आपले पप्पा वडील. आणि मग मग यांनी पाहिलं त्या गायी कशा आहेत. तर त्या गायी, त्याचं वर्णन आहे, मंत्रही आपण खाली देतोच आहेत. तर पितोदका, ज्यांनी आयुष्यभराचं जितकं पाणी तितकं पिऊन घेतलेलं आहे. जितकं जे काय गवत खायचंय तितकं गवतही खाऊन झालेलं आहे. निरेंद्रिया, त्यांचे इंद्रिय काही काम करत नाहीत. म्हणजे आता त्यांना वासरं वगैरे होऊन वंशवृद्धीचा काही भाग येत नाही. अशा मरतुकड्या जरा जर्जर गायी दान द्यायला लागल्या. आणि ह्या पोराच्या डोक्यात एकदम कल्पना चमकली की काय अशा गायी जर दान दिल्या तर आपल्या वडिलांना जे काय फळ मिळायचं ते तर मिळणार नाही, उलट त्रास होईल, उलटा हानी पोहोचल. मग यांनी काय केलं, त्याचं वय सांगितलेलं आहे तिथं, 7-8 वर्षाचा चुनचुनीत बालक आहे. पटकन जाऊन वडिलांचा हात धरला आणि म्हटला की पप्पा, आपल्या भाषेत आपण आपल्या सरळ सोप्या बोली मराठी भाषेत समजून घ्यायचं ठरवलंय. पप्पा म्हणला, तात म्हणला, दादा म्हणला, तर ह्या ज्या तुम्ही गायी द्यायला लागल्या त्यांनी तुम्हाला दुःखच होईल. ह्या गायी दानात देण्यासारख्या नाही, त्यांनी तुम्हाला पाप लागेल पुण्य मिळायच्या ऐवजी, आणि फळ मिळायच्या ऐवजी हानी होईल. आता इतकं लहान पोरगा मोठ्या मोठ्याच्या मध्ये बोलतो. विद्वान महर्षी ब्राह्मण समोर बसलेले आहेत. हाही राज म्हणजे पूर्ण श्रीमंत होता, त्याच्यामुळेच तर दान धर्म सगळं करत होता. वाजश्रवा म्हणजे अन्न दान देऊन त्यांनी नाव मिळवलं होतं, असा ऋषी. त्यांनी त्या पोराला दूर केलं आणि आपलं काम पुढं चालू ठेवलं. पुन्हा त्यांनी हटकलं, तिसऱ्यांदी हटकलं, चौथ्यांदी हटकल्यानंतर त्या पोराला त्यांनी एकदम म्हणजे घाई गडबडीच्या वेळेस आहे म्हणून दूर लोटलं, सांगितलं, हो तिकडं बाजूला. ते म्हणे ह्याच्यात तर सगळ्यात आवडत्या गोष्टी द्याव्या लागतात, म्हणजे सगळ्यात चांगल्या तुमचं सर्वस्व दान करायचंय, तर मी तुमचं सर्वस्व, मला कोणाला दान देणार, तुलाही दान देऊत म्हणे, तुला दिलं मी, मृत्यू देवतेला यमाला देऊन टाकली. आणि अशी कहाणी इथं येते. आता ह्याच्यातही गूढ अर्थ आहे, अजून पलीकडे सांगण्यासारखा अर्थ आहे, पण लक्षात घेण्यासारखे आपण एक थोडक्यात पाहतोच आहे. तर लक्षात घेऊ की इतका मोठा तपस्वी मुनी मरतुकड्या गायी कशाबद्दल दान करत असेल. वाजश्रवा म्हणजे ज्यांनी अन्नदान करून श्रेय मिळवलेले, पूर्ण नाव मिळवलेले, ही त्याला पदवी आहे. उद्धालक म्हणून त्याला दुसरी पदवी आहे. अशा तर त्यांनी काय अगोदर सगळं दिलेलं आहे, आता ह्या गायीचा शेवटचा नंबर आला. आणि घेणारे ब्राह्मण आहे की असे दरिद्री नव्हते आलेले, ते पोहोचलेले पुण्यवान तितके पंडित होते की जे असे दानासाठी आलेले नव्हते की अशा मरतुकड्या गायी घ्यायला, पण त्या शेवटच्याच असणारे म्हणून समजा होतं. पण पोरग मध्ये बोलताना त्यांनी एकदम म्हणला, तुला मृत्यूला दान दिलं. ही कथा ह्या कठशाखेतही आहे, तैतरीय, त्यानंतर महाभारतातही आलेली आहे आणि तैतरीय ब्राह्मणातही आलेली आहे. अर्थात थोडा फरक होऊन आलेली आहे. पण मग असं म्हटल्यानंतर आता ते अग्नीसमोर, ब्राह्मणासमोर दिलेलं दान कबूलच करावं लागतं. वडिलांना परत शोक झाला की अरे आपल्या तोंडून काय निघून गेलं. आणि मग त्यावेळेस या पोरगा मेधावी होता, त्यांनी समजून सांगितलं, काही नाही, मनुष्य जन्म आहे, शेतीप्रमाणे आहे, जन्मतो, वाढतो, मोठा होतो, परतही मरतो, परतही जन्मतो, ह्या जन्माचं इतकं काही विशेष नाही. आणि तुम्ही तुमच्या पूर्वजांप्रमाणे प्राण जे आहे, प्रवचन जे आहे खाली, हे आपलं जे तत्व आहे ते पुढे चालू ठेवलं पाहिजे. आणि त्यानंतर अजून मागच्या लोकांनी कसे त्यांचे वचन पाळले ते आठवा आणि मला जाऊ द्या. आणि तिथून मग ह्या कथेत थोडा फरक आहे. महाभारतातही फरक आहे, तैतरीय ब्राह्मणातही फरक आहे, कठोपनिषदातही फरक आहे. की नंतर एकदा सांगितलं गेलं की त्याला मूर्छा आली. दुसऱ्या महाभारतात सांगितलं की त्यावेळेस आकाशवाणी झाली की आता असं करू, नचिकेता तू यमाच्या दरवाजात जाऊन बस. आणि ह्या उपनिषदाच्या आपल्या मंत्राप्रमाणे सांगितलेलं आहे की मग नचिकेता यमद्वारात जाऊन बसला. आणि काही कारणाने यम अवेलेबल नव्हता, म्हणजे कुठेतरी बाहेर गेला होता. आणि 3 दिवस उपाशी तापाशी तो
तिथं बसून राहिला. आणि यमधर्म म्हटलं जातं की यम सगळे धर्म पाळतो. तेव्हा 3 दिवसानंतर यम स्वगृही आल्यानंतर त्यांनी पाहिलं की हे एक बालक आपल्याकडं अतिथी म्हणून आलं, स्वतःहून आला अतिथी. यमाकडे पाहुणा येणारा कुणीच नाही, यमाच्या घरी पाहुणा येणार नाही. आणि आलेल्या पाहुण्याचं स्वागत सत्कार करणं हे पहिल्या धर्मात येतं. आपण पहिले उपनिषद पाहिले किंवा अजून ज्यावेळेस पाहू त्यावेळेस ते अतिथी सत्काराचा किती महत्व आहे हे आपण पुन्हा वर्णन करून पाहू. पण इथे अतिथी जर अण्णा वाचून राहिला, अतिथी दबून आला आणि त्याला पाणी नाही दिलं किंवा त्याचं आगत स्वागत नाही झालं, तर तो मोठा अनर्थ किंवा खूप मोठं पाप असं गृहीत धरलं जातं. तर त्यांनी पाहिलं की इतका आदान बालक, ते ब्राह्मण म्हणजे साक्षात अग्नी. त्यांनी आपल्या मंत्र्यांना बोलवून विचारलं की तुम्ही असं काय केलं? तर ते म्हणे, यमाशी बोलल्याशिवाय, मी मृत्यूदेवतेशी बोलल्याशिवाय मी पाण्याचा थेंबही स्पर्श करणार नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. मग यमानी यथोपचार त्याची पूजा वगैरे काय 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 करायचे असतं ते आदर सत्कार करून त्यांना म्हणे, हे ब्राह्मणा, तुमच्या ह्या 3 दिवसाचा तुम्हाला जो त्रास झाला त्याच्याबद्दल मी तुम्हाला 3 वर देतो. मला माफ करा आणि मला पातक लागू देऊ नका. मला त्याच्यातून तुम्ही माफी द्या आणि ते 3 वर तुम्ही मागा. आता ते 7-8 वर्षाचा पोरगा ते काय मागेल असं यमाने विचार केला, सत्यवान सावित्रीच्या कथेप्रमाणेच. आणि मग ह्यानी पहिला वर मागावा. मग नचिकेता पहिला वर मागता झाला की काय झालं म्हणे, हे रागाच्या भरात तोंडातून वचन गेल्याने मला माझ्या वडिलांनी तुमच्याकडे पाठवलेलं आहे. आता त्याच्यात त्याचा काय हेतू आहे मला माहिती नाही, पण मी ज्यावेळेस पुन्हा वापस वडिलांजवळ जाईल त्यावेळेस त्यांना ह्या सर्व प्रसंगाचा मधला विसर पडलेला असावा. त्यांनी माझा पहिल्याप्रमाणे पुत्रवत स्वीकार करावा आणि माझ्याशी पहिल्यासारखं प्रेमाने वागावं, हा पहिला वर द्या. या म्हणला ही गोष्ट अगदी सहज आहे, माझ्या हातातली आहे. मी तुला माझ्या पॉवर मध्ये सांगतो की तसंच होईल, तथा असतो. जा, ज्यावेळेस जाशील त्यावेळेस तुझे वडील विसरलेले असतील. आता दुसरा वर माग. आणि मग इथून नचिकेताची बुद्धी आणि त्याची तीव्रता दिसते. त्याने सांगितलं, महाराजा, की असं म्हटलं जातं की स्वर्गात पाहिलं तर हे देव लोकांना अजर आहेत, म्हणजे म्हातारे होत नाहीत, अमर आहेत, मरत नाहीत, अशोक आहेत, कुठलाही त्रास किंवा दुःख काही नाही, सगळं कसं आनंदात आहे म्हणे. तरुण असतात, कायम आनंदी असतात, रोग नाही, भय नाही, शंका नाही. इतकं स्वर्गाचं उत्तम स्थान त्यांना प्राप्त होतं. तर ते कशामुळे प्राप्त होतं, त्याची काय विद्या आहे ते सांगा. अर्थात हे यजुर्वेदाचं उपनिषद आहे आणि यजुर्वेद हा यज्ञ आणि यज्ञाची मांडणी, विधी, हवन याच्यावरच. तर त्यासाठी मग त्यांनी मृत्यूदेवतेनी, यमानी सांगितलं की अरे हे मला माहिती, मी तुला सांगतो म्हणे, पण तुला समजल का रे म्हणे, मी जर सांगितलं तर मी जे सांगतो ते तुझ्या लक्षात येईल का? महाराज सांगून तर पहा म्हणे, लक्षात तर मी ठेवू शकतो. मी उत्तम शिष्य होतो, अगदी माझ्या वडिलांचं गुरूंचं मी फार व्यवस्थित ऐकत होतो आणि मला फार नावाजत होते. ठीक आहे. मग पुढं त्याचं वर्णन येते. आता यजुर्वेद आहे, मग अग्निचयन, वेदी निर्माण वगैरे वगैरे ते सांगतात आणि सांगतात की काय तर ह्या पद्धतीचा यज्ञ केला तर त्या यज्ञानी स्वर्गाचं दार तुम्हाला उघडलं जातं, स्वर्गात देवत्व प्राप्त होऊ शकतो. स्वर्गात तत्व म्हणजे देवत्व प्राप्त होईल. आणि मग त्याला परत विचारलं, जसे गुरुजी परत परीक्षा घेतात की सांग आता मी काय काय सांगितलं. नचिकेतानी अगदी खडा पाहिल्यासारखं, अगदी रेकॉर्ड केल्यासारखं सगळ्या गोष्टी व्यवस्थित उत्तर दिली. पहिल्यांदा त्यांनी जो शब्द म्हणला, शब्दशः शेवटच्या शब्दापर्यंत ते पाठ म्हणून दाखवलं. यम महाराज भलतेच खुश झाले. वा 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 वा, खराच तू उत्तम शिष्य आहे म्हणे, खुश झालो तुझ्यावर. घे
या खुशीबद्दल तुला अजून एक बक्षीस. काय? तर हे काय, हे 3 वेळा जर असा अग्नी ज्याने प्रसन्न करून घेतला, हं, तर तो स्वर्गात पोहोचतो. आणि ही विद्या नचिकेता यज्ञ किंवा नचिकेता अग्निविद्या अशी गृहीत धरली. तुझा हा दुसरा वर पूर्ण झाला. तुला स्वर्गाचं दरवाजा देवत्व कसं प्राप्त करायचं त्याची विद्या सांगितली. आणि त्याच्याबरोबर हे सांगितलं की एक वर अजूनही दिलेला आहे की हा यज्ञ तुझ्याच नावाने ओळखला जाईल. आणि 3 वेळा ही जी अग्निविद्या कोणी करत तो पूर्ण देवत्व पावल. आता आपण थोडंसं ह्याच्यातला पाठीमागचा अर्थही समजून घेतला पाहिजे. आपल्याला ही फक्त मुलाबाळांना सांगण्यासाठीची कथा नाही, तर आपल्यासाठीचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तर ते काय आहे? आपल्या वेदाज्ञेप्रमाणे 4 आश्रम आहेत. आणि ज्यावेळेस ब्रह्मचार्य आश्रमात जातो त्यावेळेस माता, पिता आणि आचार्य यांच्याकडून जे ज्ञान मिळतं, ब्रह्मचार्य आश्रम स्वीकारताना उपनयन संस्कारात जी अग्नी प्रज्वलित केली जाते ती अग्नी पहिला नचिकेत, असं गृहीत धरायला हरकत नाही. त्यानंतर काय होतं? गुरुच्या घरी 12 वर्ष राहून तो ज्यावेळेस विवाह योग्य होतो त्यावेळेस विवाह करतो, त्यावेळेस दुसरी अग्नी पेटवली जाते. आणि त्याच्याप्रमाणे मग कर्म, वेदाध्ययन संपल्यानंतर कर्मकांड, यज्ञविधी, सगळे विधिविधान, ब्रह्मकर्म सगळे करताना दुसरा अग्नी प्राप्त होतो. आणि तिसरा अग्नी हा गृहस्थाश्रम सोडून ज्यावेळेस तो वानप्रस्थ आश्रमात जातो, संन्यास घ्यायची वेळ येते त्यावेळेसचा अग्नी. असे ब्रह्मचार्य आणि गृहस्थाश्रमाच्या मधला एक संधी, त्यानंतर गृहस्थ आणि वानप्रस्थाश्रमाच्या मधली एक संधी, आणि वानप्रस्थ आणि संन्यासाश्रमाच्या मधली एक संधी. या 3 संधीवरचा जो अग्नी किंवा जो यज्ञ आहे तो अग्नी जो संतुष्ट करतो, म्हणजे या तिन्ही आश्रमातले कर्तव्य जो पूर्ण करतो तो देवत्व पावतो, असा याचा बोध आहे किंवा याच्यातलं तात्पर्य असं आहे. आणि ही अग्नी कुठे? तर विद्वानांच्या बुद्धीमध्ये स्थिर होते, असं इथं सांगितलं गेलेलं आहे. कथा जरी रोचक असली तरी त्याच्यातलं मर्म आपल्याला थोडक्यात लक्षात आलं पाहिजे. तर मग आता म्हणे ठीक आहे, तुझा दुसरा वर मी दिलेला आहे, आता तिसरा माग. तिसऱ्या वरात काय मागायचं ते माग. म्हणजे नाही तुला तिसरा वर जर मी दिला तर ऋणी राहील, म्हणजे मी सत्यधर्म आहे, यम सत्यधर्म आहे, हे एकदा तोंडातून गेलेला शब्द फायनल. ठीक आहे. मग नचिकेताने परत हात जोडून सांगितलं की महाराज, पुष्कळ सगळे लोक म्हणतात की आत्मा मृत्यूनंतर शरीरातून निघून जातो. त्यानंतर मृत्यूनंतर काही लोक म्हणतात मृत्यूनंतर काहीच नाही. 4 वाक आपण पाहिलेले ते दर्शन. मृत्यूनंतर काहीच नाही. भस्मीभूत देहातस्य आपण पाठ केलं होतं ना, भस्मीभूत देहातस्य पुनरागमनकृता. देहाचं भस्म झाल्यावर कशाचं काय, कशाचं स्वर्ग, कशाचं नरक, काहीच नाही. हा एक विचार आहे. नचिकेताने आठवण करून दिली यमधर्माला. असंही म्हटलं जातं, कुणी म्हणतात आत्मा अमर आहे, तो शरीरातून निघून इथं तिथं 14 वर्ष भटकत पुढच्या योनीला जातो. कुणी म्हणतात मेल्या ताबडतोब तिकडं दुसरा जन्म घेतो, इकडं मृत्यू झाला की तिकडं दुसरीकडे जन्म झालेला असतो. कुणी म्हणतात नाही मध्ये स्वर्ग नरक आहे, स्वर्गात जातो नरकात जातो, असं होतं तसं होतं, त्याला शिक्षा होते. तर हे रहस्य मला काही समजलं नाही. कृपया मला मृत्यूनंतर काय हे रहस्य सांगा. आता मात्र मला एकदम झटका असतो की आपण बोलत होतो तितकं हे पोरग नाहीये, हे तर खूपच पोहोचलेलं आहे. आणि अर्थात इथून उपनिषद सुरू होते. हे म्हणजे उपनिषदातला खरा त्यांचा उपनिषद सांगण्या पाठीमागचा हेतू आचार्यांचा इथून सुरू होतो, कठऋषींचा, की आत्मा म्हणजे काय, आत्मस्वरूपाचं विवेचन कसं आहे आणि त्याचं काय होतं. आता हे यमधर्म नचिकेताला पुढं काय काय सांगतात ते आपण पुढच्या भागात पाहू. व्हिडिओची मर्यादा होत आली. मी तीन वरती त्या आकड्याकडे पाहतोय, बराच मोठा झाला. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नचिकेताच्या तिसऱ्या वराबद्दल बोलत.